3 मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन। प्रभाग क्रमांक 3 साई गणेश मंदिर पाण्याची टाकी गणेश मंदिर ते बोगा यांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन। भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरणजी देशमुख यांच्या शुभ हस्ते व माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेविका अंबिकाताई पाटील व उपस्थित जिल्हा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कित्येक वर्षापासून पाईपलाईन खराब झाल्यामुळे या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता। त्यामुळे नागरिकांची गैरसोय थांबवण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून ही पाईपलाईन व इतर विकास कामे मंजूर करून आज रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार पाटील व मित्र परिवारांनी प्रयत्न केला। हे वृत्त संकलन शहर संपादक व प्रतिनिधी सोनी हबीब यांनी केले। उपस्थित असलेले माझे सहकारी शेतीदार अनलदास, उपस्थित असलेले बडगू साहेब, किरणभैया पवार, उपस्थित असलेले या भागातले सर्व प्रतिष्ठित नागरिक, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य आणि माझ्या माता भगिनींनो, या भागात मागच्या आठवड्यातच मी व राजू पाटील काका आलो होतो। या भागातलं पाईपलाईनचं समस्या या भागातल्या महिला भगिनींनी जे आम्हाला सांगितलं, त्या ठिकाणी त्याचं लगेचच निधी उपलब्ध करून देऊन राजू काकांनी या भागातल्या महिलांचं जे मोठं समस्या होतं घाण पाण्याचं, ते इथं मार्गी लावण्याचा प्रयत्न केले। त्याबद्दल मी सर्वात प्रथम त्यांचं अभिनंदन करतो। आणि या भागात काम करत असताना आमदार विजय देशमुख मालकांच्या मार्फत या ठिकाणी मागच्या 2.5 वर्षापासून या ठिकाणी महानगरपालिकावर एकही नगरसेवक या ठिकाणी कामावर नाही आणि नगरसेवक निवडणूक न झाल्यामुळं त्यांच्याकडं निधी नसल्यामुळं अनेक कामांना अडचणी येत असतात। पण शहर उत्तर हा असा भाग आहे या ठिकाणी आम्ही सर्व लोक नगरसेवक पदावर नसलो तरी आम्हाला आमदार विजय देशमुख मालक यांच्या माध्यमातून कोट्यावधी निधी प्रत्येक प्रभागात मिळते आणि आपल्या नागरिकांचं सोय या ठिकाणी करायला आम्हाला मदत होते। आणि नागरिकांना सुद्धा या होणाऱ्या कामांमुळं असं कधीच भास झालं नाही की आपल्याकडं नगरसेवक नाही आहेत। आणि जे नगरसेवक मागच्या टर्मला होते तेच नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात। संजू अण्णा असतील, राजू पाटील काका असतील, सर्व या भागातले नगरसेवक असतील, आपल्या प्रत्येक अडीअडचणीला धावून येत असतात आणि प्रत्येक कामाला त्यांनी हिरिरीने पुढाकार घेऊन आमदार विजय देशमुख मालक यांच्याकडनं कोट्यवधी निधी उपलब्ध करून घेत असतात। येणाऱ्या काळात या भागात आपल्या भागात मैदानावर हॉस्पिटल होणार आहे, जेणेकरून आपल्या सर्वांना जे सिव्हिल हॉस्पिटलला जायची गरज पडणार नाही, अतिशय भव्य पद्धतीचं हॉस्पिटल आपल्या भागात करण्याचा प्रयत्न आमदार विजय देशमुख मालक यांच्या माध्यमातून होणार आहे। या भागात रस्ते, ड्रेनेज, पाणी हे तर करतच आहोत, पण त्यासोबत आपल्या परिसरात जे घाण असते किंवा आपल्या परिसरात जे परिस्थिती चांगली नसती त्याला सुधारण्यासाठी, या भागातलं परिसर स्वच्छता राखण्यासाठी राजू पाटील काका यांच्या प्रयत्नातनं या ठिकाणी आमदार विजय देशमुख मालक यांच्याकडं एक सभामंडपचं मागणी करण्यात आलं। या ठिकाणी आपल्या मैदानात वॉल कंपाऊंडची मागणी करण्यात आलं। या भागातले युवक हे कुठल्याही चुकीच्या मार्गी जाऊ नये आणि व्यायामाच्या आहारी जावं आणि व्यायाममध्ये जास्त रमावं आणि चुकीच्या आपल्या व्यसनात जाऊ नये यासाठी त्यांचं सातत्याने प्रयत्न असतं आहे। आणि त्यासाठी इथं एक व्यायामशाळा चालू करणार आहे, म्हणजे फक्त मूलभूत सोयीसुविधा नाही तर नागरिकांचं प्रत्येक विषय या ठिकाणी गांभीर्याने भारतीय जनता पार्टीकडनं विचार केला जातं। आणि त्याच पद्धतीने मी आपलं सर्वांचा आभार मानू इच्छितो की मागच्या 15 ते 20 वर्षापासून आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सोलापूर शहरातला बालेकिल्ला म्हणून ओळखला जाता आणि भरभरून आपण आशीर्वाद देऊन मतं आम्हाला प्रत्येक इलेक्शनला लीड देता। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण जे प्रेम दाखवता, जे आशीर्वाद देता, ते कुठंच कमी पडू देणार नाही। आमच्याकडनं कुठलेही प्रयत्न कमी पडू देणार नाही आपल्याकडं विकास काम पोहोचवण्याचा। असंच येणाऱ्या काळात सुद्धा महानगरपालिका आहेत, विधानसभाचे इलेक्शन आहेत, आपल्या सर्वांना विनंती करतो जे त्यांचे आत्ताच राजू पाटील काकांनी जसं आवाहन केलेलं आहे, ज्यांचं मतदान राहिलेलं आहे त्यांनी आपण नोंद करून घ्यावं। आपल्या हक्काचे मतदान आपल्याला कधीच आपण वंचित राहू नये त्यामधून, त्यासाठी आपण नोंद करून घ्यावं। आणि ते नोंद झाल्यानंतर आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सुद्धा योजना या महाराष्ट्र राज्यात आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामार्फत चालू आहे। हे सुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये संजू अण्णाचे असतील, राजू पाटील काकाचे असतील, त्यांच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी नोंदणी चालू आहे। दत्ताजी वडगू असतील आणि अनलदास असतील, यांच्याकडं सर्वांकडं आपण पुढाकार घेतला तर तुम्ही जाऊन तिथं फॉर्म जमा केलात तर
तुमचं नोंदसुद्धा करून घेण्यात येणार आहे। त्यामुळं शासन आपल्या प्रत्येक कामासाठी पुढाकार घेत आहे, आपण सुद्धा त्याचा लाभ घ्यावा। आपले लोक बरेच वेळा असं होते की आपले लोक या शासनाच्या जे भारतीय जनता पार्टीचे हक्काचे मतदार आहेत तेच या सर्व लाभांपासून वंचित राहतात आणि असं न होता आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा एवढंच विनंती करतो आणि आपलं प्रेम आशीर्वाद असंच भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहावं एवढं विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणी साई गणेश मंदिर, पाण्याच्या टाकीजवळील आपलं गणपती मंदिर ते भोगा घरापर्यंत या ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन आज रोजी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराचे अध्यक्ष सन्माननीय नरेंद्रजी काळेसाहेब व तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरणजी देशमुख यांच्या शुभ हस्ते, त्याच पद्धतीनं आमच्या भागातील सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते संजयजी कोळी व माजी नगरसेविका अंबिका पाटील व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी पाण्याचं उद्घाटन संपन्न झाला। या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी पाण्याचं पाईपलाईन जुनं असल्याकारणानं पाण्याची कमी दाबाने पाणी येत असल्याकारणाने नागरिकांची मागणी होती। त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं 6 इंची व 4 इंची पाण्याचं पाईपलाईन घालून या ठिकाणी लोकांना सुविधा देण्याचं काम माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीनं या भागामध्ये गेल्या 10 वर्षापासून एक चांगल्या पद्धतीचं विकास काम या भागातून नगरसेवक व माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून झपाट्याने काम होत असताना याच ठिकाणी साई गणेश मंदिर शिवमार्कंडेय पटांगण या ठिकाणी वॉल कंपाऊंडचं काम पूर्ण झालेलं आहे। त्याच माध्यमातून आपल्या इथे युवकांना एक चांगल्या पद्धतीचं आरोग्याची काळजी व सेवा झाली पाहिजे त्या माध्यमातून एक जिमचं हॉल या ठिकाणी 25 लाखाचं जिम या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे व तसेच जय भवानी प्रशालेमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये एक चांगल्या पद्धतीचं उद्घाटन आपल्या माता भगिनींचं व आपल्या भागातील सगळ्या गोरगरीब जनतेचं एक आरोग्याची काळजी घेण्याकरिता सुसज्ज असं केंद्र शासनाकडून माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी एक 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी उभा करायचा संकल्प त्यांच्या मनामध्ये अनेक दिवसापासून होता, तो पूर्ण होत असताना दिसत आहे। लवकरच त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं उद्घाटन या जय भवानी प्रशालेच्या मैदानावर होणार आहे। अशी अनेक कामं आज सोलापूर शहर उत्तरमध्ये होत असताना दिसत आहे। मग या जनतेचं मी खूप आभारी आहे। आमच्या भागातील सगळ्या माता भगिनींचं व मतदारांचं खूप आभारी आहे। या गेल्या लोकसभेमध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये 8,963 मतांचं लीड या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व पारड्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे। अतिशय भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं गेल्या 30-40 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीच्या मागं हा बालेकिल्ला उभा आहे। मी आशा करतो येणाऱ्या महानगरपालिकेत येणाऱ्या विधानसभेमध्ये 100% हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं या मतदार राहतील असं आशा बाळगतो आणि असे विकास कामं आमच्या हातून होत असताना या भागातील जनताही आमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतील असं आशा करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।